पण कंधार शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने तिरंगा रॅली काढलेली आहे। या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून शहरवासीयांना काय संदेश देणार आहे? शहरवासियांसाठी प्रामुख्याने हाच संदेश राहील की उद्या दिनांक 15 ऑगस्ट म्हणजे हा एक स्वातंत्र्य दिनाचा मोठा समारोह आहे। देशस्तरावरती महाराष्ट्र शासन भारत सरकारकडून असे आदेश आलेले आहेत की लोकांपर्यंत हा जो उत्साह एका दिवसापुरता आपण साजरा करतो, झेंडा वंदन झाला की लगेच दुसऱ्या दिवशी लोक विसरून जातात, असं 15 ऑगस्ट होता। पण हा एका दिवसापुरता मर्यादित न राहता हा एक कार्यक्रम भव्य 7 दिवस चालला पाहिजे, 5 दिवस। त्यांना कळालं पाहिजे की आपला स्वातंत्र्य दिन कसा होता। या उद्देशाने एक कार्यक्रम शासनाच्या गाईडलाईन्स नुसार नगर परिषद कंधार मार्फत शहरामध्ये घेण्यात येत आहे आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून आजची तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। यापूर्वी पण आपण विविध कार्यक्रम घेतलेले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून हा घेण्यात आलेला आहे। स्वच्छतेविषयी काय सांगणार आहे तुम्ही जनतेला? स्वच्छतेविषयी नक्कीच स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकारचा एक फ्लॅगशिप कार्यक्रम आहे। त्या अंतर्गत आपल्या प्रत्येक ठिकाणी स्वच्छता राखणे ही फक्त शासनाची प्रशासनाची जबाबदारी नाही, तर ती नागरिकांची बी जबाबदारी असते। ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा आपल्या घरातून निघताना पण आपण वेगळा केला पाहिजे। आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटा गाडीमध्ये तो उचित प्रकारे उचित कंपार्टमेंट मध्ये टाकला पाहिजे। जर तुमच्याकडे घंटा गाडी येत नसेल तर रस्त्यावर न फेकता तुम्ही संबंधित अधिकारी, नगर परिषद कर्मचारी यांना त्या बाबतीत तक्रार देणे अपेक्षित आहे। शहराची स्वच्छता राखणे हे प्रशासनापेक्षा आपल्या नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे। अशा प्रकारचा एक प्रमुख संदेश या रॅलीद्वारे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नगर परिषदेमार्फत सर्वांना देण्यात येत आहे। वंदे भारत माता की जय हिंद।